स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटून गेली, मात्र आजही गोंधळी आणि भटक्या विमुक्त समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी झगडताना दिसतो आहे. गावोगाव भटकंती करून पालांवर आणि वाड्यावस्त्यांवर जीवन जगणाऱ्या या समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याची नितांत गरज आहे. याच माध्यमातून पुढील पिढ्या घडतील आणि समाजाच्या अडचणी दूर होतील, असे मत भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित स्नेह मेळावा आणि वधूवर परिचय संमेलनात ते बोलत होते. या कार्यक्रमात गोंधळी समाजातील पहिले महापौर बनल्याबद्दल इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कवड्याची माळ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देत त्यांना गौरवण्यात आले. या स्नेह मेळाव्याला तब्बल 1500 समाज बांधव उपस्थित होते, तर वधूवर परिचय संमेलनात 350 युवक युवतींनी सहभाग नोंदवला. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. गोंधळ आणि संबळ वादनाच्या पारंपरिक सादरीकरणाने या स्नेह मेळाव्याची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. दिवसामध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, एका दिवसामध्ये स्थळं मिळतात आणि हे जे मंडळानं केलेलं जे कार्य आहे हे गौरवास्पद आहे. कारण कित्येक जणांचा वेळ इथं वाचला जातो, कित्येक जणांची लग्न जर नंतर होणार असली तर ती लवकर होतात ह्या अशा मंडळांच्यामुळं. असे मेळावे आमच्या इचलकरंजीला बी होतोय, पुण्याला बी होतोय आणि असे मेळावे सर्वत्र झालं पाहिजेत. आणि हे करण्यासाठी काही लोक जी पुढे येतात त्यांना आपण समाजाला धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांच्यासारख्या लोकांना, म्हणजे याला हे लगेच 2-4 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. याला महिने 2 महिन्याचा प्रोग्राम ठेवायला लागतो. आपलं काम वगैरे सगळं सोडून, आपलं कामधंदा सोडून ह्या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यांना फोन कराव्या लागतात. मला तर कमीत कमी 20-25 फोन आले असतील की साहेब तुम्ही यायला पाहिजे म्हणून. या असं करत असताना ज्यांनी हे नियोजन आणि संयोजन केलं त्यांचं मी प्रथमतः आभारी आहे. तमाम म्हणजे आपल्या गोंधळी समाजातर्फे मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. 15 म्हणजे पटवर्धन बागेमध्ये आपलं 520 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, म्हणजे 5200 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये लवकरच आपण इमारत बांधायला सुरुवात करणार आहोत. त्याची माहिती मुकुंदजी देतील. खरं तर त्या इमारतीमध्ये 2 हॉल, डायनिंग हॉल, निवास, प्रदर्शन, ग्रंथालय, कलाकारांचा इतिहास या सगळं संगोपन करण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्यातील बऱ्याच दानशूर समाज बांधवांनी त्याला बऱ्यापैकी देणग्या दिल्या आहेत, त्यांचं इथं आपण उल्लेख करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खरं तर समाजाची उत्तम साथ असेल तरच हे घडू शकतं. पण आज आपण जे बघतोय की इथं ज्या पद्धतीत, ज्या प्रमाणात आपण सर्वजण उपस्थित झालाय, याच्यावरून आम्ही सर्व करणारे, जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना एक वेगळं बळ येतं. कारण एवढ्या कमी वेळात आपण सर्वजण इतक्या बहुसंख्येने उपस्थित होऊन जो समाज संघटनेवरती, समाजातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवतात, तर असाच विश्वास कायमस्वरूपी जर ठेवला तर आपलं समाज भवन इमारत उभी राहायला फार काळ वेळ लागणार नाही असं मला. वासुदेव बागडे आणि चित्रकथी यांच्या वधूवर परिचय मेळाव्याला या ठिकाणी येताना मला मनस्वी आनंद होत आहे. तो अशासाठी कारण राजेंद्र वनारसेजी आणि मी 23 वर्ष एकत्र आहे आणि माझे नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आणि दीनदलितांचे कैवारी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा भटक्या विमुक्तांच्या प्रती जो प्रेम होतं, जे आदर होता, जे कर्तव्य होतं, ते त्यांनी आयुष्यभर पूर्ण केलं. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सोबत जेव्हा मी बांदा ते चांदा ही 2002-2003 साली संघर्ष यात्रा केली, त्यावेळी जागोजागी झालेल्या मेळाव्यांमध्ये मुंडे साहेबांनी सर्व प्रकारचं सहकार्य केलं. सर्व प्रकारचे आदेश शासकीय जे होते ते पारित करण्यास मदत केली. याचे साक्षीदार वनारसेजी आहेत. इंदापूरचा मेळावा खूप मोठा झाला, तसाच शनिवारवाड्याचाही मेळावा खूप मोठा झाला आणि त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांनी गजर केला. तो गजर एकदा माझ्या सोबत करा. मला येळकोट येळकोट. सर्जनशील न्यूज